झी 24 तास एक पाऊल पुढे. आणि आता एक नजर बॉलिवूडच्या हॅपनिंग न्यूजवर आमच्या स्पॉट 5 या सेगमेंटमधून. आयुष्मान खुराना विकी डोनरमुळे रातोरात स्टार झाला. त्यामुळे साहजिकच दिग्दर्शकांसाठी तो मोस्ट वॉन्टेड स्टार बनला. पण नुकतंच असं बोललं जातंय की दिग्दर्शक कुणाल कोहली सोबत आयुष्मानचा वाद झाला. कारण आयुष्मानला त्याच्या सिनेमात टॉपची अभिनेत्री हवी होती आणि कुणाल कोहली या गोष्टीसाठी तयार नव्हता. त्यामुळे आयुष्माननं या सिनेमातून काढता पाय घेतला. आयुष्मानचे हे नखरे आता कोणता दिग्दर्शक झेलतोय हेच पाहायचं. ओ माय गॉड या फिल्मनं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. यानंतर आता याचा तामिळ रिमेक बनवण्याची इच्छा रजनीकांतच्या मुलीनं व्यक्त केली आहे. पण खरी उत्सुकता ही आहे की रजनीकांत यात गॉडची म्हणजेच अक्षय कुमारनं साकारलेली भूमिका करणार का. रजनीकांतच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच मोठी खुशखबर असेल. पण सध्या फक्त वेट अँड वॉच. मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच आमिर खान जे काही करेल ते परफेक्ट असतं. नुकतंच आमिरनं एक अशी गोष्ट केलीये जी कोणी स्वप्नातही विचार करू शकणार नाही. धूम 3चं शूटिंग सध्या शिकागोमध्ये सुरू आहे. सकाळी 7 वाजता शूटिंग सुरू होणार असल्यामुळे आमिर खान पहाटे 3:30 वाजता रोज जिमला जातोय. जिम करून हा पठ्ठा रोज शूटिंगला जातो. भाई वाह आमिर, यालाच म्हणतात सच्चा मिस्टर परफेक्शनिस्ट. बॉलिवूडच्या नायिका पटापट वजन कमी करताना दिसतात. पण बॉलिवूडचा हिरो फरहान अख्तरनं मात्र अचानक वजन खूपच कमी केलंय. नाही, त्यासाठी त्यानं कुठलंच डाएट केलं नाहीये, तर लडाखच्या थंडीत दिवस रात्र शूटिंग करत असल्यामुळे त्याचं वजन आपोआप कमी झालंय. बिचारा फरहान, भूमिकेसाठी वाटेल ते करताना अशक्त व्हायची वेळ त्याच्यावर येऊ नये म्हणजे झालं. कोणाचा पाय कधी घसरेल सांगता येत नाही. हो म्हणजे कोण कधी पडेल हे सांगता येत नाही. कारण लव शौते चिकन खुराना मधली अभिनेत्री हुमा कुरेशी अचानक पाय घसरून पडली आणि तिला दुखापत झालीय. गँग ऑफ वासेपूर आणि लव शौते चिकन खुराना मध्ये बिनधास्त व्यक्तिरेखा साकारलेली हुमा अल्पावधीतच पॉप्युलर झाली. रस्त्यातून चालताना ती अचानक पाय घसरून पडलीय म्हणे. सध्या तरी आम्ही इतकंच म्हणू की गेट वेल सून हुमा. झी 24 तास एक पाऊल पुढे.